नमस्कार मित्रांनो, आज आपण खास करून लोणी जिल्हा परिषद शाळेला आवर्जून भेट देत आहोत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जिल्हा परिषद मार्फत तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत आणि त्या स्पर्धेचं आयोजन खास या आपल्या जिल्हा परिषद शाळा लोणी या शाळेने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर यामध्ये कमीत कमी तालुक्यातून 20 ते 25 टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या आहेत। तर त्या ठिकाणी खेळांचं नियोजन बाजूला या शाळेने केलेलं आहे। या ठिकाणी स्पर्धा चालू झालेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये तालुक्यातून कोणती टीम विजेती होणार आहे हे आपल्याला आता बघायचं आहे। हे सर्व काही तालुकास्तरीय खेळाचं आयोजन आहे आणि ते आयोजन या जिल्हा परिषद शाळा लोणीच्या शाळेने तयार केलेलं आहे। जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धा आहेत आणि आता या स्पर्धा नेमक्या कशा होणार आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे। चला तर आपण बघूया स्पर्धा कशा पद्धतीने होणार आहेत त्या। हा लोणी आणि बाबळगाव, लोणी जिल्हा परिषद शाळा आणि बाबळगाव जिल्हा परिषद शाळा यांचा हा सेमीफायनल मॅच आहे, ते आपण आता पाहत आहोत। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामन्यांचे आयोजन या ठिकाणी उपांत्य फेरीचा सामना लोणी विरुद्ध बाबळगाव 14 वर्षाखालील मुले। जे खेळाडू आणि शिक्षक जेवायचे राहिले असतील त्यांनी शाळेमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। आपली जेवणाची उत्तम व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे, तरी आपण जेवणाचा आस्वाद घ्या। अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना या ठिकाणी लोणीचे खेळाडू हा 12 नंबरचा जो खेळाडू आहे हा या अगोदरच्या सामन्यामध्ये 4 मिनिटं पाळलेला आहे। आपण लोणी या ठिकाणी तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद शाळा लोणी या शाळेने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणारा या खो खोच्या तालुकास्तरीय स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला पोहोचलेल्या या 2 टीम आहेत, बाबळगाव आणि लोणी यांचा हा सेमीफायनल मॅच आपण पाहत आहोत आणि यानंतर आपल्याला फायनल मॅच सुद्धा पाहायचं आहे। कोणकोणत्या शाळा फायनल मॅचला जाणार आहेत हे आपण आता नंतर पाहूया। आता पाहूया सेमीफायनल मॅच लोणी वर्सेस बाबळगाव। श्री गिरीश सर, आदरणीय मुंडे सर सुद्धा या ठिकाणी सकाळपासून खेळ ठोकून आहेत। खूप उत्कृष्ट या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करताना लोणीचे खेळाडू या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये खेळायला लोणी किती होती सर्व उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी करत आहेत ही टीम खेळाडू।
सर्व खेळाडूला प्रश्न पडला की अशोकला आऊट कसं करा. एवढा उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन तो या ठिकाणी करत आहे. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी खेळाडू करत आहेत. त्यासाठी शांताबाई नकाते पात्री पात्री या दोन्ही संघाने त्याच्या समोर यायचे. पात्री शांताबाई नकाते पात्री या दोन्ही संघाने खूपच वेगवान प्रदर्शन करत असताना दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी अतिशय प्रदर्शन करत असताना खेळाडू लोणी चिटले त्यांनी एक पण नेलं नाही. शांताबाई नकाते विद्यालय शाळाबाई विद्यालय पात्री विरुद्ध नेताजी सुभाषचंद्र पात्री 17 वर्षातील मुलं बाई 17 वर्षातील चला नेताजी विरुद्ध शाळाबाई शांताबाई नकाते विद्यालय नेताजी सुभाषचंद्र पात्री या दोन्ही संघाने शिक्षक जेवणाची भाषण आहे त्यांची जेवणाची सोय शाळेमध्ये केली आहे. सामना होताना दिसत आहे. लोणी संघाच्या वेगवान मारा कशी गाय मारली अतिशय जबरदस्त संघातील सर्व ज्युनियर खेळाडू सुद्धा एकदा जोरदार संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. उपांत्य फेरीचा सामना अंतिम टप्प्यामध्ये
अतिशय रोमांचक असा हा सामना होत आहे. खूपच सुंदर खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी त्यांचे कोच महिलांना मंडळी फायनल मध्ये गेलेली टीम आहे लोणी जिल्हा परिषद शाळा. उत्कृष्ट असं प्रदर्शन या शाळेनं केलेलं आहे, तुम्ही आताच बघितलेलं आहे. बघूया यांचाच आपण आता फायनल मॅच कसा होतो तो. हा तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचा अंतिम सामना आहे. त्या अंतिम सामन्यासाठी आलेले हे दोन गट आहेत. अंडर 14 हा अंतिम सामना होणार आहे. कासापूर विरुद्ध लोणी जिल्हा परिषद शाळा असा हा अंतिम सामना होत आहे. आणि यासाठी विद्यार्थ्यांना हस्तोलन करत असताना गावचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, शाळेचे शिक्षक हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. थोड्याच वेळामध्ये हा अंतिम सामना चालू होणार आहे. आणि हे आपल्या खेळाडू आहेत लोणी जिल्हा परिषद शाळेचे अंडर 14 चे हे खेळाडू. आणि हे आहेत कासापूर जिल्हा परिषद शाळेचे अंडर 14 चे खेळाडू. यांचा अंतिम सामना आता थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सहकारी या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि आपण आता त्यांचा अंतिम सामना पाहणारच आहोत. कोणती टीम विजेते ठरते ते बघणारच आहोत आपण. प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या. सामना सुरू झालेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद शेळके सर. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. जो संघ उत्तम असं प्रदर्शन करेल तो संघ जिंकणार आहे. खेळ भावनेला हा अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान सुरुवात या सामन्याची झालेली आहे. प्रेक्षकांनी खेळाडूंना प्रेरित करायचं आहे. तुमच्या दोन टाळ्या, तुमचे दोन शब्द त्यांना ऊर्जा देऊ शकतात. म्हणून खूप छान सुरुवात या सामन्याची. लोणी संघातील वरच्या फळीतील 3 खेळाडू अभिषेक शिंदे आणि अशोक नाईक. लोणी संघाने आजच्या या सत्रातील शेवटचा सामना या ठिकाणी सुरू आहे. खूप छान परत कितीडा कासापुरी विरुद्ध लोणी. कासापुरीचे विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना व लोणी शाळेचे विद्यार्थी आपलं कौशल्य या ठिकाणी सादर करताना अंतिम सामना पाहणाऱ्यांना खरंच हा एक उत्कंठावर्धक सामना नक्कीच पाहायला या ठिकाणी मिळेल. दिवसभराच्या श्रमातून ही मुलं अनेक सामने खेळून या ठिकाणी पोहोचलेली आहेत. यस 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 ओढावर आपल्याला जेवण घेऊन पडलं. हा
पहिला खेळाडू पाचही लाख भरत खूप छान बराच वेळ त्यानंतर अभिषेक शिंदे आणि तिसरा खेळाडू अजून मैदानात आहे. मला वाटते प्रतिस्पर्धी संघ त्याच्याकडे पहिल्यांदा जात नाहीये कारण त्यांचा खेळ पाहिलेला आहे त्यांनी. मास्तर अभिषेक शिंदे हा खेळाडू गेल्या वर्षीपासून लोणी शाळेचं नाव उंचावताना गोळाफेक, थाळीफेक, धावणे आणि खो खो या 3-4 प्रकारामध्ये त्याने आपल्या दुसरा खेळाडू आता अशोक साळे ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये खूप छान प्रदर्शन करून बक्षिसांची नोंदणी केलेली आहे. आवडत्या संघाला आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देताना अशोक साळे आपल्या खेळाचं उत्तम प्रदर्शन करताना विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन करण्यासाठी आमच्या शाळेचं बँड सुद्धा सज्ज झालेलं आहे. जेव्हा सामन्याचं चित्र स्पष्ट होईल तेव्हा बँड पथकाद्वारे त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. आमच्या गावाचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व श्री शांभाऊ कर्णे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांनी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. पहिला खेळाडू पाहणार आहे शांभाऊ कर्णे. धन्यवाद. खूप छान पैसे दोन खेळाडू बाद झालेले आहेत. अटक करत आहे. दुसरा खेळाडू मॅच होत आहे. आपल्या तिसरा खेळाडू शाळेचा छोटासा पण खूप छान प्रदर्शन करतो आणि हे खूप सुंदर असे कार्यक्रम ज्ञानेश्वर दुसरी फळी मैदानात पाचवा खेळाडू खूप छान असं प्रदर्शन लोणी शाळेचे विद्यार्थी बॅटिंग आणि अटॅक या दोन्ही प्रकारामध्ये दाखवत आहेत. शाळेचे क्रीडापंच श्री मणिमंडळ धर्मे यांच्या तालमीत झालेले विद्यार्थी यांच्या जुन्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अंडर 17ची फायनल मारलेली आहे आणि या अंडर 14चा अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला पुढे चालू आहे आणि तिसरी फळी सुद्धा पार झालेली आहे. तिसरी नाही झाली शेवटचा त्यावेळी शिल्लक मरत तू आरुष खूप छान प्रयत्न वरत तू अभिषेक तू आणि यश
प्राप्त करता येत राहिला या तिसरे पै बाद व चौथी पै मैदानात खूप छान अजून सुद्धा आजूबाजूला कोणी ग्रामस्थ क्रीडा रसिक असतील तर त्यांनी या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर मैदान क्रमांकावर एकवर यायचं कारण आपला संघ छान प्रदर्शन करतोय थोडीशी गफलत दोन खेळाडूंमध्ये आणि अशोक काळे जो आजच्या या पूर्ण सामन्याचा सामनावीर म्हटलं तरी हरकत नाही असा विद्यार्थी या वराच्या पुढील खेळाडू पास केलेला आहे नेत्रदीपक अशी कामगिरी नेत्रदीपक अशी कामगिरी लोणी शाळेच्या संघाकडून मैदानावर सुरू आहे कासापुरी शाळेचे विद्यार्थी पण खूप छान प्रयत्न करत आहेत पण त्यांचे प्रयत्न अजून तरी अपुरे पडत दिसताना अजून खेळ चालू आहे पाहूया अंतिम क्षणी काय निकाल आपल्या हाती लागतो चपळता वेग अचूकता अशा अनेक वैशिष्ट्य गुणधर्मांचा संगम या दोन्ही संघामध्ये दिसतोय त्यातल्या त्यात लोणी संघामध्ये प्रेक्षकांच्या माहितीस्तव मागील वर्षी देखील लोणी संघाने तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावरती आपली कामगिरी प्राप्त उत्कृष्ट खेळाडू म्हणून विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे आमचे मित्र माननीय धर्मे सर आहेत बोरगाव जिल्हा परिषद शाळा बोरगाव या ठिकाणचे शिक्षक आहेत त्यांनी या खो-खोच्या स्पर्धेमध्ये त्यांची एक टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आणलेली आहे लोणी या ठिकाणी त्यांनाच विचारूया या ठिकाणचा अनुभव कसा आहे त्यांची टीम कशा पद्धतीने खेळलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी येऊन कशा पद्धतीचं त्यांचं मनात कोणत्या पद्धतीचे भावना निर्माण झालेले ते आपण यांनाच विचारूया नमस्कार सर नमस्कार सर आपली टीम आता या ठिकाणी खेळण्यासाठी आणलेले आहेत आपण तर या ठिकाणचं वातावरण पाहून आपल्याला काय वाटते सर निश्चित आपण असं म्हणतो की जेवढा अभ्यास महत्वाचा आहे अभ्यासासोबतच खेळ हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आता मी माझ्या जी शाळा आहे बोरगावान शाळा या शाळेचा 2 संघ या ठिकाणी खो खो स्पर्धेसाठी आणले होते 14 वर्षाखालील गटामध्ये एक मुलांचा संघ होता आणि दुसरा मुलींचा संघ होता सर आणि हे दोन्ही संघाने चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी लोणी या गावाने आणि शाळा या दोघांनी सुद्धा सुंदर असं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नक्की सर आपल्या तालुक्यातून किती टीम आलेल्या सर या ठिकाणी खेळण्यासाठी सर तालुक्यातून साधारणतः वेगवेगळ्या गटाच्या सगळ्या मिळून साधारणतः 20 ते 25 संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले म्हणजे एकंदरीत खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला या ठिकाणी मिळालेला आहे या स्पर्धेचं आयोजन कोणामार्फत आहे सर या स्पर्धेचं आयोजन कैलासवासी मारुतराव धर्मे क्रीडा मंडळ त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तसेच या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री रवींद्रजी धर्मे सर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेसाठी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय मुकेश राठोड साहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते
नक्की सर, या खेळातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्कीच काहीतरी वेगळा फायदा होईल आणि त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा सतत कार्यरत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे सर. तुमच्या टीमसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. हे आपल्या तालुका क्रीडा संयोजक असलेले माननीय शेळके सर आहेत. यांनाच आपण या स्पर्धेच्या संदर्भात विचारूया, नेमक्या कुठल्या स्पर्धा आहेत, कशा पद्धतीच्या स्पर्धा आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीचे बक्षीस मिळणार आहेत विद्यार्थ्यांना आणि कोणकोणत्या टीम या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगता येईल सर स्पर्धेच्या संदर्भात आपल्याला सर? या शासनाच्या स्पर्धा आहे आणि पाथरी तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशाला नोंदणी या ठिकाणी एकूण जवळपास 50 संघांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये 14 वर्ष वयोगट, 17 वर्ष वयोगट आणि 19 वर्ष वयोगट असे एकूण मुलं आणि मुली यांचे या ठिकाणी सामने घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी जिंकल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना जो प्रथम क्रमांक येईल त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी सहभाग नोंदवता येतो आणि त्यांना या ठिकाणचेही सर्टिफिकेट भेटतात, जिल्ह्याचेही सर्टिफिकेट भेटतात. जिल्ह्याला जिंकल्याच्या नंतर त्यानंतर विभागीय स्पर्धा होतात, त्या ठिकाणी सर्टिफिकेट भेटतात आणि राज्याला ज्या पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावतील अशा खेळाडूंना 5% रिझर्वेशन म्हणजे नोकरीसाठीचा कोटा उपलब्ध होत असतो. त्यासाठी या शासनाच्या स्पर्धा अतिशय महत्वाच्या आहेत. या स्पर्धेमुळे खेळाडूंचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं आणि लहानपणापासूनच त्यांना खेळाची, व्यायामाची ही आवड निर्माण होती. या युगामध्ये, या मोबाईलच्या युगामध्ये खेळ हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं या दरवर्षी पाथरी तालुक्यामध्ये 10 क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असतं. त्यातली ही स्पर्धा जिल्हा परिषद प्रशाला लोणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणचे मुख्याध्यापक श्री चिंचाने सर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणचा जो उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहे महेंद्र उर्फ नाना धर्मे यांनी या स्पर्धेचं ग्राउंडचं आयोजन केलं. त्यांच्या माध्यमातून बरेचशी मुलं या ठिकाणी या खो खोच्या माध्यमातून नोकरीला लागलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी सन्मान करण्यात आला आणि या गावची ओळख जिल्ह्यामध्ये खो खोचं गाव म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. तर असंच यांनी खो खोवर जास्त प्रेम जर करीत राहिले, चांगल्या स्पर्धा जर घेत राहिले, निश्चितच याच्याही पेक्षा या गावचे खेळाडू या खो खो मुळे नोकरीला लागतील आणि नाना धर्मे यांचं योगदान या खेळाडूंसाठी, या खेळासाठी भरपूर आहे. तर तालुका स्पर्धा मुद्दामच तालुका क्रीडा संयोजक या नात्याने मी याच गावाला ठेवल्या, कारण या गावामध्ये खो खोचं अतिशय उत्तम वातावरण आहे. निपक्षपातीपणे या ठिकाणचे माजी खेळाडू पंचगिरी करत आहेत. या कार्यक्रमासाठी श्याम धर्मे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र धर्मे, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट शिक्षण अधिकारी मुकेशजी राठोड साहेब हेही उपस्थित होते. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपन्न झाला आणि या ठिकाणच्या ज्या स्पर्धा आहेत तालुकास्तरीय अतिशय खेळीमेळीच्या वातावरणाने निपक्षपातीपणे या ठिकाणी पार पडत आहे. नक्की सर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळ हा फार महत्वाचा घटक असतो आणि त्या स्पर्धेचं नियोजन तुम्ही करताय. विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा कलागुण सादर करण्याची संधी मिळते, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर. हे असं तुम्ही तालुका स्तरीय वेगवेगळ्या खेळांचं आयोजन करता, यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद सर. हे आपल्या लोणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय चिंचाने सर. आता यांनाच आपण या स्पर्धेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारणार आहोत. ते आपल्याला या स्पर्धेचं आयोजन कसं आहे, नियोजन कसं आहे, कोणत्या स्पर्धा आहेत, कोणत्या वयोगटातील आहेत, कोणकोणत्या शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत, याबद्दल त्यांनाच आपण सविस्तर विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. हे ज्या तालुकास्तरीय स्पर्धा ज्या आयोजन करण्यात आलेले सर, याच्या बाबतीत काय रूपरेषा सांगता येईल सर आपल्याला? तर हे म्हणजे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे की विद्यार्थ्यांच्या पावसाळी स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात आणि ग्रामीण भागामध्ये घ्यावा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांना एक प्रेरणा मिळावी म्हणून ग्रामीण भागामध्ये खो खोचं तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचा मेन उद्देश म्हणजे लेकरांचं आरोग्य आणि लेकरांच्या बाबतीमध्ये जे काही खेळाची आवड निर्माण व्हावी हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि लोणी गावाला एक खो खोचा वारसा असल्यामुळं आम्ही आपल्या गट शिक्षण अधिकारी साहेबांना सांगून किंवा जे काही खेळाविषयी आयोजक नियोजन असतात त्यांना सांगितलं की आमच्याकडे लोणी शाळेमध्ये तुम्ही येऊ शकता, आम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. तुम्ही पाहिलंच असेल
16 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील मुलांच्या मुलींचे दोन्ही प्रकारचे सामने अगदी आनंदायी वातावरणामध्ये संपन्न होत आहेत. या स्पर्धेमध्ये सर सहभागी झालेल्या कोणकोणत्या पद्धतीच्या शाळेत म्हणजे कुठल्या कुठल्या शाळेत सर? या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदच्या आहेत, संस्थेच्या आहेत, एवढंच नाही तर प्रायव्हेट शाळा देखील याच्यात सहभागी झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मात्र जिल्हा परिषदच्या शाळा सहभागी झालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जे विजेता संघ राहणार आहे त्या विजेता संघाला काही बक्षीस पारितोषिक वगैरे मिळणार आहेत सर? हो सर. तालुका स्तरावर जे काही प्रथम द्वितीय येणार आहेत, जे क्रीडा मंडळ असतं त्यांच्या अंतर्गत जे पहिला दुसऱ्या नंबरवर येणार आहेत त्यांना एक सुंदर ट्रॉफी असते आणि त्यांचा सर्वांचा मान सन्मान ट्रॉफी देऊन केला जातो. नक्कीच सर. या स्पर्धेचं आयोजन तुम्ही घेतलं सर तालुक्यातून, याच्या पाठीमाग काय सांगता येईल सर तुम्हाला याच्या संदर्भामध्ये? माझा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण भागामध्ये जे सुंदर शाळा आहेत ते लोकांना पाहण्यात यावं. हा आमचा उद्देश आहे की सगळ्या लोकांना लोणी शाळा पाहण्यात यावी आणि मुलांना देखील लोणी शाळा पाहण्यात यावी. जिल्हा परिषदची शाळा कशी असू शकते तर त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर व्हिडिओमधून पाहण्यापेक्षा या शाळेचा परिसर किंवा या शाळेचं ग्राउंड, या शाळेची शिस्त, त्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना पाहण्यात याव्यात, शिक्षकांना पाहण्यात याव्यात, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्या मुलांची सगळे यथोचित अशी सर्व व्यवस्था या शाळेने केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा आमचे खो खोचे मार्गदर्शक, राज्य लेवलचे काही मार्गदर्शक आहेत आमचे महेंद्र नाना धर्मे यांच्या संकल्पनेतून आणि रामप्रसादजी धर्मे यांच्या संकल्पनेतून की सर आपल्या शाळेमध्ये या खो खोचं आयोजन करूया आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन लोणी शाळेत केलेलं आहे. नक्की सर. येणाऱ्या काळात सुद्धा आपली शाळा अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळाचं नियोजन करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर.